आजची स्पेशल रेसिपी जी आहे तर ती लहान मुलांसाठी आहे। तर हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपाज किचन। आज मी बनवणार आहे एकदम हिरव्या वाटाण्याच्या शेंगांचे दाण्याची अशी मस्त छोटे छोटे टिक्की बनवणार आहे। तर इथे मी भरपूर अशा शेंगा घेतल्यात। शेंगा चांगल्या साफ करून घ्यायचे, त्याच्यातले चांगले चांगले दाणे काढून घ्यायचे। तर इथे असे भरपूर ज्या शेंगा आहेत तर त्या साफ करून घेतल्यात। अर्धी कटोरी इथे मी दाणे घेतलेत, हिरवे दाणे। त्याच्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी टाकायचे। पाणी टाकल्याच्या नंतर गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे आपण दाणे साफ करून घेतले होते ते त्याच्यामध्ये टाकायचे। थोडंसं मीठ टाकायचे आणि मीठ टाकल्याच्या नंतर त्याला चांगलं सॉफ्ट होईपर्यंत त्याला उकळून घ्यायचे। तर इथे मी साइडने एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे, पालक घेतली आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि हिरवी मिरची घेतली आहे। तर हिरवी मिरची ज्या आहे तर त्या खूप कमी तिखट आहे, म्हणजे तिखट नाही म्हटलं तरी चालतं इथपर्यंत मी त्या मिरच्या घेतल्यात। तुम्ही तुमच्या मुलांना बनवत असेल तर आवडीनुसार बनवा, जर ते तिखट खात नसेल तर नका टाकू। तरी इथे वाटाण्याचे दाणे जे आहे तर ते पण चांगले सॉफ्ट झालेत बघा। तर सॉफ्ट झाल्याच्या नंतर मस्त त्याच्यातलं पाणी जे आहे तर ते गाळून घ्यायचे। त्याच्यानंतर एका मिक्सरमध्ये त्याला ट्रान्सफर करायचे आणि मस्त त्याला एकदम थोडंसं जाडसर त्याला काढून घ्यायचे। एकदम फाईन पेस्ट नाही बनवायची आहे, थोडंसं जाडसर त्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे। तुम्ही बघू शकता इथपर्यंत त्याला थोडंसं जाडसर काढून घ्यायचे। नंतर काय करायचे, एका मोठ्या बाउलमध्ये त्याला ट्रान्सफर करायचे। त्याच्यामध्ये टाकायचे जे आपण मिक्सरमधून काढलेलं मिश्रण होतं ते टाकायचे। त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, पालकची भाजी आणि कोथिंबीर बारीक चिरलेली त्याच्यामध्ये टाकायचे। त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचे। 2 टीस्पून इथे मी तीळ टाकलेत आणि 1 टीस्पून जिरे टाकायचे, हळद टाकायचे आणि त्याच्यानंतर इथे मी मक्याचं पीठ टाकले 2 चम्मच। तर इथे मक्याचं पीठ याच्यासाठी की जे बाइंडिंगसाठी बघा, जेव्हा आपण टिक्की बनवू तर ते तेलामध्ये विरघळणार नाही। तुम्ही मक्याच्या पिठाच्या ऐवजी इथे मैदा टाकू शकता, गव्हाचं पीठ टाकू शकता। तर म्हणजे काय होतं की जेव्हा आपण तेलामध्ये टाकू ना त्याला तर ते विरघळणार नाही, तेलामध्ये पांगणार नाही। त्याच्यासाठी मस्त असे त्याला त्याच्यामध्ये 2 चम्मच टाकायचे। त्याच्यानंतर त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे आणि आवडीनुसार त्याला, म्हणजे तुमच्या मुलांना जर का गोल गोल शेपमध्ये आवडत असेल तर तुम्ही त्या शेपमध्ये पण बनवू शकतात, किंवा जसं मी बनवलं आहे टिक्की शेपमध्ये तर मस्त त्याला पण ह्या पद्धतीने बनवू शकता। तर इथे चांगलं त्याला कमी गॅसवर तळून घ्यायचे। तर इथे मी थोडे थोडे करून तळून घेते, कारण की जेव्हा आपण त्याला हलवू ना तर ते किंवा असे म्हणजे तुटणार नाही, पांगणार नाही। तर त्याच्यासाठी मस्त कमी गॅसवर त्याला चांगलं क्रिस्पी होईपर्यंत त्याला तळून घ्यायचे। तर इथे बघू शकता तुम्ही मस्त एकामागे एक सगळे मी जे टिक्की आहे तर ते तळून घेतलेत बघा। तर खरंच खूप छान झाले होते। माझ्या मुलांनी तर खूप आवडीने ते खाल्ले आणि माझ्या 2 वर्षाची मुलगी आहे तर तिने पण खूप आवडीने खाल्लं बघा। तर इथे तुम्ही मुलांना सकाळी नाश्त्यासाठी किंवा दुपारी जेव्हा तुम्ही खायला देता त्यांना तर तेव्हा पण देऊ शकता। खरंच खूप टेस्टी लागतं। मोठ्यांसाठी तर मस्तच आहे खरंच, म्हणजे शेजवान चटणी वगैरे त्याच्यासोबत एन्जॉय करा। शेजवान चटणी पण खूप भारी लागते त्याच्यासोबत। पण मी इथे मुलं शेजवान चटणी कसं थोडं तिखट असते ना तर ती नाही खाणार, त्याच्यासाठी मी सॉस दिला आहे। पहिले इथे मुलीला दिलं आहे तर तिने पण एकदम मस्त बघितल्याबरोबर उचलून घेतलं, एकदम असं ग्रीन ग्रीन दिसत होतं तिला, आणि त्याच्यानंतर मुलाला पण दिलं। तर इथे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करण्याचं विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर इथे जी टिक्की आहे तर ते खूप सिंपल आहे, तुम्ही नक्की बनवून बघा, मुलांना देऊन बघा, ते नक्की आवडीने खातीन बघा। तर इथे दोघांना पण दिलं, दोघं पण मस्त खात होते, एन्जॉय करत होते। असे पदार्थ तर लहान मुलांना खूप आवडतात। पोळी भाजी द्या, तुम्ही नाही खाणार, पण असलं काही दिलं तर नक्की खाणार। स्वस्त रहा, मस्त रहा।